नमस्कार मंडळी. अमेरिकेमधील टेनेसी राज्याची राजधानी नॅशविल. नॅशविलला म्युझिक सिटी म्हणून ओळखलं जातं. 1824 मध्ये नॅशविलचे रहिवासी ॲलन आणि रॉजर्स या दोघांनी मिळून द वेस्टर्न हार्मोनी नावाचे एक पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकामध्ये त्यांनी भजन कसे गायचे यावरती लिहिलेले होते. हे पुस्तक मोठ्या प्रमाणावरती त्या काळी लोकप्रिय झाले आणि नॅशविलचे नाव नकाशावरती ठेवले गेले. फिस्क जुबली सिंगर्स यांचा ग्रुप जगभरात गायनाचे दौरे करत होता. स्थानिक पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की फिस्क जुबली यांच्या गायनाच्या प्रतिभेमुळे राणी व्हिक्टोरिया यांनी फिस्क हे संगीताच्या शहरातूनच असले पाहिजेत असे म्हटले होते आणि तेव्हापासून नॅशविलला म्युझिक सिटी हे नाव जन्माला आले. 1925 मध्ये WSM या रेडिओ बँडनी ग्रँड ओले ओप्री नावाचा एक कार्यक्रम सुरू केला, जो आजही सर्वात जास्त काळ सतत चालणारा लाईव्ह रेडिओ शो आहे, जो गेल्या 95 वर्षापासून तो वीकेंडला थेट दाखवला जातो. आजही तुम्ही कधी नॅशविलच्या डाऊनटाऊनमध्ये फिरायला गेलात तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला चमकदार दिव्यांची रोषणाई पाहायला मिळते. लाईव्ह म्युझिक संगीत रस्त्यावरती तुम्हाला ऐकायला मिळते. तुम्हाला रस्त्याच्या बाजूने क्लब, बार, रेस्टॉरंट असे पाहायला मिळतात. असा हा नॅशविलचा म्युझिक सिटीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.